बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न काय म्हणतोय की 1 जानेवारी 2024 ला लक्षात कोणता वार असेल? सोमवार असेल. तर 1 जानेवारी 2026 ला कोणता वार असेल? म्हणजे तब्बल 2 वर्षानंतर कोणता वार येईल हे आपल्याला सांगायचंय. बघा लक्षात घ्या, जर एक नियम अगोदर लक्षात ठेवा, जर तुमचं लीप वर्ष जर असेल, काय सांगतोय, जर तुमचं लीप वर्ष जर असेल अलग लक्षात, तर 2 दिवस पुढे टाकायचे. किती? 2 दिवस पुढे ढकलायचे. म्हणजे जर इथं सोमवार असेल तर बुधवार सोडायचा, गुरुवार घ्यायचा. लक्षात, सॉरी, मंगळवार सोडायचा, बुधवार घ्यायचा. त्याच्यानंतर जर तुमचं लीप वर्ष नसेल, अलग लक्षात, ठीक आहे, म्हणजे फक्त लीप वर्ष नसेल, साधं वर्ष असेल, अलग लक्षात, ठीक आहे, तर फक्त 1 दिवस पुढे जाऊ द्यायचा. किती? फक्त 1 दिवस पुढे जाऊ द्यायचा. कळतंय? लक्षात. चला बघूया काय म्हणतं. 1 जानेवारी 2024 ला जर 2024 चा जर विचार केला तर 2024 कसं आहे रे? लीप वर्ष आहे ना. 2024 कसं वर्ष आहे? लीप वर्ष आहे. म्हणजे 2024 चे अलग लक्षात किती दिवस पुढे गेले? 2 दिवस पुढे गेले. किती दिवस? 2 दिवस पुढे गेले, लीप वर्ष असल्यामुळं. त्याच्यानंतर पुढे 2026 विचारले, म्हणजे 2025 मध्ये आहे. बघा किती मध्ये? 2025. मला सांगा 2025 लीप वर्ष आहे का? नाही. मग किती दिवस पुढे गेला? 1 दिवस पुढे गेला. किती दिवस? 1 दिवस पुढे गेला. हे 2 आणि 1 किती झाले? 3 दिवस पुढे ढकलायचे. किती? 3 दिवस. वार कोणता वार आहे? सोमवार. 3 दिवस पुढे गेले. मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. आपला ऑप्शन नंबर बी. कळालं? अशाच नवनवीन ट्रिक्स साठी आणि स्पर्धा परीक्षेच्या सर्वच प्रश्नांसाठी आपल्या अकाउंटला नक्की फॉलो करा.